सर्वांना नमस्कार. मी सुनीता भुईकर. आज आपण मुलांच्या आयुष्यावर बोलू काही याविषयी बोलणार आहोत. तर मंडळी, मला सांगा, आपली खरी संपत्ती कोणती आहे? आपली प्रॉपर्टी, आपले घर, आपले बंगले, आपली इस्टेट हेच आहे का हो? तर आपण हे सर्व काही करतो कोणासाठी? दिवस रात्र राबतो, कष्ट करतो. कशासाठी? पैशासाठी. तर आपली खरी संपत्ती आहे ती मुलं. आपली मुलंच ही खरी संपत्ती आहे आणि आपण जे सर्व काही करतो हे आपल्या मुलांसाठीच करत असतो. मुलं आहेत म्हणून आपण आहोत ह्या विचाराने आपण चालत असतो. त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो. त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. त्यांची स्वप्ने, मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं ह्या भावनेने आपण सर्व काही करत असतो. पण हे करताना आपल्या मुलाचा पाया किती मजबूत झाला आहे याचा विचार आपण करतो का? तर हा आपण विचार का करत नाही की आपण सर्व काही त्यांना देतो, पण त्याचा खरंच पाया मजबूत झाला आहे का हे आपण तपासून का पाहिलं जात नाही? मग पुढे जाऊन पश्चाताप करायची वेळ आपल्यावर नक्कीच येते. का? कारण आपण पाया मजबूत नसलेलं घर एक ना एक दिवस कोलमडूनच जातं, नाही का? तर तसंच आपल्या मुलांचं देखील आहे. जर आपण मुलांचा पाया मजबूत केलं नाही तर एक ना एक दिवस ते कोलमडून नक्कीच जाऊ शकतं. त्यासाठी आपण वेळीच त्याचा पाया भक्कम करणं खूप गरजेचं आहे. मी एक छोटंसं उदाहरण सांगते. बघा, एक मुलगा असतो. जसं तुम्हाला आम्हाला आपण वाटतं की आपला मुलगा खूप शिकावं, मोठा व्हावा, तसंच त्या आईवडिलांना देखील वाटत असतं. आणि ते आपल्या मुलग्याला इंजिनियरला घातलेलं असतात. मुलगा आपलं खूप छान अभ्यास करत इंजिनिअरिंग करत असतो. आईवडिलांपासून लांब राहिलेला असतो. मुलाचं आपलं चालू असतं. आईवडील त्याला पैसे देऊन आपले आहेत की इंजिनियर करायला आपला मुलगा अभिमानाने सांगत फिरतायत, आपला मुलगा अभ्यास करतोय, इंजिनिअरिंगला आहे, हॉस्टेलला ठेवलंय, हे सांगत आपण अभिमानाने इकडे फिरत असतो. पण आपला मुलगा ॲक्च्युली तिथे काय करतोय हे आपल्याला माहीतच नसतं. पण एक असंच होतं. त्या मुलग्याला देखील असंच त्यांनी घातलं होतं. 1-2 वर्ष तो फेल झालेला असतो. पण एक दिवस त्यालाच वाटतं की आपण इतके, आपले आईवडील आपल्यासाठी करतायत पण आपण काही यशस्वी होत नाही आहे, त्यामुळे आपण आता इथं थांबलंच पाहिजे. असो तो मनाशी काहीतरी ठाम ठरवून एका जंगलाच्या दिशेने निघून जातो. आणि तिथे एक गृहस्थ त्याला भेटतो आणि त्याला विचारतो, अरे बाळ, तू इकडे कुठे? या जंगलामध्ये तुझं येणं कसं झालं? त्यावेळी त्या मुलाने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तो न डमकता तो त्याचा निर्णय त्या गृहस्थाला सांगतो की मी माझं आयुष्य संपवण्यासाठी इथे आलेलो आहे. तर त्यावेळी गृहस्थ म्हणतो, हे पाणी घे आणि त्या एका झाडाला घालून ये. तो मुलगा पाणी घेतो, झाडाला घालतो. तर तो गृहस्थ म्हणतो, बाळ, काही वर्षापूर्वी मी ते 2 झाडे लावली होती. एक होतं प्राजक्ताचं झाड आणि एक होतं बाबळीचं झाड. मी प्रत्येक वर्षी यायचो आणि ही झाडं बघायचो की आपण लावलेली झाडं खरंच येतायत का. त्याची मला कुतूहलता असायची की खरंच आपण झाड लावलेलं येते का. आणि आपलं असंच असतं की आपण एखादी गोष्ट करतो ते आपण दुसऱ्या दिवशी बघण्यासाठी खूप एक्सायटेड असतो. तशाच पद्धतीने तो गृहस्थ देखील प्रत्येक वर्षी जाऊन झाडं बघायचा की प्राजक्ताचं झाड आणि बाबळीचं झाड. प्राजक्ताचं झाड नुकतंच पालवी फुटलं होतं. ते पाहून त्याला खूप कौतुक वाटलं की आपण लावलेलं झाड येतंय. आणि बाबळीच्या झाडाकडे ज्यावेळी त्याने पाहिलं त्यावेळी बाबळीचं झाड आहे तसंच होतं. दुसऱ्या वर्षी जातो, पुन्हा बघतो प्राजक्ताच्या झाडानं वाढ घेतली होती, पण बाबळीचं झाड आहे तसंच होतं. तिसऱ्या वर्षी पुन्हा जातो, पुन्हा बघतो बाबळीच्या झाडाला प्राजक्ताच्या झाडाला पालवी फुटली होती, झाड बहरलं होतं, पण बाबळीचं झाड आहे तसंच होतं.
4थ्या वर्षी पुन्हा जातो, पुन्हा बघतो तर प्राजक्ताचं झाड आता खूपच बहरलं होतं, खूपच सुंदर दिसत होतं. ते बघून खूपच कौतुक वाटत होतं. पण बाभळीचं झाड आहे तसंच होतं. आणि ज्यावेळी 6व्या वर्षी मी पुन्हा पाहिलं, तर नुकताच बाभळीच्या झाडाने छोटीशी पालवी फुटली होती. हे पाहून मला खूप कौतुक वाटलं. त्या गृहस्थाला खूप कौतुक वाटलं त्या गोष्टीचं, की आता आपण लावलेलं बाभळीचं झाड देखील आता येत आहे, बहरणार आहे. हे पाहून त्याला खूप त्याचं कौतुक वाटलं. पण इतके वर्ष ते बाभळीचं झाड काय करत होतं? तर ते बाभळीचं झाड वरती न बहरता ते जमिनीमध्ये आपलं मुळं घट्ट रुजवत होतं, खोलवर रुजवत होतं आणि प्राजक्ताचं झाड नुसता वरती बहरण्याचं काम करत होतं. आणि एक दिवस जोराचा वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये प्राजक्ताचं झाड कोलमडून गेलं आणि बाभळीचं झाड मात्र बहरत राहिलं. हे कशामुळं झालं? कारण गेले 6 वर्ष बाभळीच्या झाडानं फक्त आपला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. आपली मुळे जमिनीमध्ये घट्ट रोवून ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि तो आतून वाढत होता. आणि प्राजक्ता